जेव्हा तुम्ही अनिश्चित भविष्य, नकारात्मक घटना किंवा काहीतरी भयानक गोष्टींचा सामना करीत असाल, तेव्हा संयम हा सद्गुण बाळगा. संयम आपल्याला जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करतो. काय संयम हा सद्गुण आमच्यामध्ये आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एखाद्या गोष्टीसाठी नाराजी व्यक्त करणे आणि एखाद्या गोष्टीविषयी बंडखोरी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाराजी व्यक्त करताना आम्ही सौम्यता बाळगतो, परंतु बंडखोरीमध्ये सौम्यता नसते. इतरांचे म्हणणे काय याविषयी विचार केला जात नाही. कधीकधी तर बळी तो कान पिळी या म्हणीप्रमाणे बंडखोरी उफाळून येते. आजच्या अध्ययनात कोणी कोणाविरुद्ध बंडखोरी केली, विरोध केला, तसेच या विरोधाचा परिणाम काय झाला हे पाहण्यासाठी प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्रसंहिता या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि दुसऱ्या वचनात आम्ही वाचले की परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत. हेच उदाहरण आम्हाला प्रेषितांची कृत्ये ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. पेत्र आणि योहान जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी सांगत होते, तेव्हा त्यांचे अधिकारी वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकांच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. आणि ह्या सर्वांनी पेत्र व योहान ह्या दोघांना मधात उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. त्यानंतर ह्या सर्वांनी पेत्र आणि योहान ह्या दोघांना ताकीद देऊन सोडून दिले, कारण त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचत नव्हते. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 24 ते 26 वचने पुढे आम्हाला सांगतात. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 24 ते 26 वचने. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळले व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. अगदी हीच गोष्ट आम्हाला स्तोत्रसंहिता ह्याच्या दुसऱ्या वचनात पाहायला मिळाली. श्रोत्यांनो, आज सुद्धा परमेश्वराच्या अभिषिक्तांविरुद्ध हे जग आहे, त्याच्या सेवकांच्या विरुद्ध हे जग आहे. आताच मी जी वचने आपणाकरिता वाचलीत त्या ठिकाणी ते स्तोत्र 2चा उल्लेख करीत होते. राष्ट्रांनी दंगल का मांडिली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? या वचनानंतर पवित्र आत्म्याने पुढच्या वचनात स्पष्टीकरण दिले आहे. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 27 वचन पुढे आम्हाला सांगतं, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक ह्याच्यासह हेरोद व पंते पिलात हे एकत्र झाले. मानवजातीच्या प्रभू परमेश्वरा विरुद्धच्या व त्याच्या अभिषिक्ता विरुद्धच्या चळवळीला
येथे सुरुवात झाली. जेव्हा हेरोद राजा व पंत पिलात हे इस्रायलाच्या धार्मिक पुढाऱ्यांशी येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी सामील झाले आणि तेव्हापासूनची ही चळवळ शतकानुशतके चालत आली आणि शेवटी ही चळवळ सर्व जगभर पसरणार आहे. श्रोत्यानो, या जगात एकीकडे देवाच्या वचनाचा प्रसार मोठ्या प्रमाणाने होत असला तरी दुसरीकडे देवाविरुद्धही मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हीच गोष्ट येशू ख्रिस्ताने या संदर्भात एका सुंदर दाखल्याद्वारे समजावली. त्याने गहू व निंदन ह्याचा दाखला सांगितला. आपण मत्तेकृष वर्तमान 13वा अध्याय 24 ते 39 वचने वाचू शकता. येशू ख्रिस्ताने या दाखल्यात म्हटले की तो स्वतः पेरणार आहे आणि तो या जगात बीजाची पेरणी करीत आहे. तो नंतर असेही म्हणाला की एका शत्रूने येऊन निधनाची पेरणी केली. या पेरणाऱ्याच्या नोकरांची इच्छा होती की जाऊन ते निधन उपटून फेकून द्यावे, परंतु त्याने त्यांना तसे करू दिले नाही. म्हणून चांगले पीक व निधन यांची एकसारखीच वाढ होत आहे. पण नंतर तो दोन्ही वेगळे वेगळे करणार. ते कार्य तो करील. येशू ख्रिस्ताने देवाच्या लेकरांना चांगल्या बीजाची उपमा दिली, तर जे देवाचे नाहीत त्यांना निधनाची उपमा दिली. श्रोत्यानो, जेव्हा मी सेवेमध्ये आले तेव्हा मी जे निधन आहे ते उपटून फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु मला नंतर कळले की मला निधन उपटण्याकरिता सेवेत बोलावण्यात आलेले नाही. आता मी स्वतः कोणाला सुधरवण्याचा प्रयत्न करीत नाही. दुसऱ्यांविषयी चिंता करण्याची गरज नाही. देव त्यांची काळजी घेणार आहे. दोन्ही प्रकारचे लोक सोबत वाढत आहेत. परमेश्वर त्यांना विभक्त करण्याचे कार्य नंतर करणार आहे. हा दाखला जो आहे तो आजच्याही जगाला तंतोतंत लागू पडतो. आज एकीकडे ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला अनुसरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे ख्रिस्ताला नाकारून त्याचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता एक साधेच उदाहरण घ्या ना. आमच्या कार्यक्रमाप्रमाणेच इतरही अनेक कार्यक्रम आहेत की जे देवाच्या वचनाचा प्रसार करतात, परंतु अशीही काही प्रसार माध्यमे आहेत जी मानवाला देवाविरुद्ध शिक्षण देतात. होय श्रोत्यानो, या जगाच्या शेतात गहू व निधन दोन्हींची सारखीच वाढ होत आहे. काही लोकांना वाटतं की पूर्वीच्या काळातील लोक नास्तिक होते, आजच्या काळात तितके नाहीत. नाही, अगदी ह्याच्या विरुद्ध परिस्थिती होती. ते लोक अनेक देवी देवतांना मानणारे होते, त्यांची भक्ती पूजा करणारे होते. कोणीच नास्तिक नव्हते. नोहा त्या मानवाला ओळखत होता ज्याला आदामाविषयी माहिती होती. जेव्हा आपण त्याच्या इतके जवळ असता तेव्हा आपण देवाचा नाकार करू शकत नाही. नोहाच्या काळात हे जग हिंसाचाराने भरलेले होते, परंतु त्या जमावात कोणी नास्तिक नव्हते. पूर्वीपेक्षा खूप अधिक प्रमाणात वाईटपणा वाढलेला आहे. आजची वर्तमानपत्रे त्याची साक्ष आहेत. कधीकधी असं वाटतं की सदोम व गमोरा या दुष्ट शहरांपेक्षाही अधिक आजच्या जगाचा दुष्टपणा आहे आणि प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त या दोघांना प्रचंड विरोध आज होत आहे. नास्तिकता देखील देवाचा विरोधच आहे. फार पूर्वी म्हणजे देवाने मोशेच्या काळात जेव्हा 10 आज्ञा दिल्या तेव्हा नास्तिकपणाच्या विरुद्धात दिल्या नाहीत. त्या 10 आज्ञांमधली एकही आज्ञा नास्तिकपणाविषयी नव्हती, परंतु अनेक देवतांच्या उपासनेच्या विरुद्ध 2 आज्ञा त्याने दिल्या. निर्गमचे पुस्तक 20वा अध्याय 3 आणि 4 वचने आपण वाचूया. ह्या 2 वचनांमध्ये सांगितलेले आहे, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. दुसरे, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्याने ह्या आज्ञा अनेक देवतांच्या उपासनेच्या विरुद्धात दिल्यात, नास्तिकपणाच्या नाही. का? कारण त्यावेळी नास्तिक लोक नव्हते. दाविदाच्या काळात काही लोक नास्तिक होते, म्हणून दावीद त्यांना मूर्ख असे संबोधतो. स्तोत्रसंहिता 14वा अध्याय आणि 1ल्या वचनात तो म्हणतो, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. मूढ या शब्दासाठी मूळ हिब्रू भाषेत जो शब्द आहे त्याचा अर्थ वेड लागलेला असा होतो. म्हणजे जो माणूस देवाचे अस्तित्व नाकारतो त्याला वेड लागलेले आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. असले देवाला नाकारणारे तत्वज्ञानही देवाच्या विरुद्ध आहे. आजकाल काही लोक म्हणतात की येशू ख्रिस्त हा समाज सुधारक होता, तो एक चांगला समाज कार्यकर्ता होता. पण श्रोत्यानो, हे लोक येशू ख्रिस्ताच्या तारणाऱ्याच्या भूमिकेला स्वीकारत नाहीत. तो पूर्ण देव होता हे ते मान्य करीत नाहीत.
त्याने पृथ्वीवर असताना चमत्कार केले आणि पाप्यांसाठी त्याने मरण पत्करले व तो पुनरुत्थित झाला ही गोष्ट त्यांना पटत नाही. या गोष्टी सोडून या गोष्टींच्या व्यतिरिक्त असलेला येशू ख्रिस्त कधीच अस्तित्वात नव्हता. आज ज्या समाज सुधारक येशू ख्रिस्तावर जग विश्वास ठेवते तो येशू ख्रिस्त कधीच अस्तित्वात आला नाही. या कार्यक्रमाद्वारे आम्ही पवित्र शास्त्रातल्या येशू ख्रिस्ताची घोषणा करतो. तो देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला. त्याने अनेक चमत्कार केलेत. त्याने स्वर्ग राज्याची घोषणा केली. त्यासाठी मानवाने काय करायला हवे ते शिकवले. त्याने मानवाची सर्व पापे सर्व अन्याय स्वतःवर घेतले व जी शिक्षा देवाने मानवासाठी राखून ठेवली होती ती त्याने स्वतःवर घेतली. त्याने मानवाच्या पापांची खंडणी भरून देण्यासाठी स्वतः वधस्तंभावरचा लज्जास्पद व अत्यंत यातनामय मृत्यू पत्करला व मृत्यूवर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला व जो पुन्हा आपल्या लोकांना स्वतःजवळ नेण्यासाठी पुन्हा येणार आहे. त्या येशू ख्रिस्ताची आम्ही घोषणा करतो. तो जर आजही जिवंत नसता तरी ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत कधीच पोहोचलो नसतो. पण लक्षात घ्या श्रोत्यानो की या जगातले बहुसंख्य लोक प्रभू परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध म्हणजे येशू ख्रिस्ताविरुद्ध आहेत आणि त्यांचा विरोध कसा प्रगट होत आहे ते 3ऱ्या वचनात सांगण्यात आलेले आहे. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशू स्वर्गाला त्याजनी पृथ्वीवरी आला, दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला, दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला शोषिता, जे नाही वर्णिता, जे नाही वर्णिता. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. स्तोत्रसंहिता 2रा अध्याय 3रं वचन. चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. आज जग देवाने त्याच्यावर घातलेली बंधने तोडून देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही जी बंधने देवाने मानवावर टाकली आहेत ती कोणती आहेत? विवाह. परमेश्वराने विवाहाची योजना
मानवाच्या कल्याणासाठी केले आहे. आपण ख्रिस्ती असा किंवा नसा, परंतु विवाहाचे बंधन परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी मानवावर टाकलेले आहे. मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न जगाने आज अनेक वेळा केलेला आहे. देवाच्या आज्ञांची बंधने त्याने तोडली आहेत. विवाह संस्था परमेश्वराने स्थापन केली. मानवजातीमध्ये सुव्यवस्था असावी, आरोग्य असावे यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने ती स्थापली. परंतु विवाह संस्थेचे बंधन मानव झुगारून देत आहे. आज फक्त पाश्चात्य देशातच नाही, तर आमच्याही देशामध्ये विवाहाचे बंधन तोडणे अगदी सर्रास चालते. लोक विवाह बाह्य संबंध ठेवतात व सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टी करतात. स्त्री पुरुषांनी एकत्र राहण्यासाठी विवाहाची गरज नाही असे आजच्या मानवाला वाटते. आजच्या मानवाने देवाच्या सर्व नैतिक आध्यात्मिक बंधनांना झुगारून दिले आहे. जरासा 10 आज्ञांवर विचार करून पहा. त्यातील एक तरी आज्ञा आधुनिक माणूस पाळतो काय? मी असे म्हणत नाही श्रोत्यानो की या आज्ञांमुळे आमचे तारण होते. देवाने ह्या 10 आज्ञा आमच्या रक्षणासाठी दिलेल्या आहेत. या आज्ञा आम्हाला आमच्या आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक जीवनासाठी, त्याच्यातल्या शांती व सुव्यवस्थेसाठी दिलेल्या आहेत. आज मानवाने त्या न पाळल्याने चोरी, खोटारडेपणा, व्यभिचार, खोटी साक्ष, लोभ, अन्याय, अत्याचार, खून, अनैतिकता यांचे वारेमाप पीक या जगात आले आहे. देवाने दिलेले त्याच्या आज्ञांचे बंधन आधुनिक मानवाने झुगारून दिले आहे. तो म्हणतो, चला आपण त्यांच्या दोऱ्या फेकून देऊ. आणि म्हणूनच बेकायदेशीरपणा, बेशिस्त कमालीची वाढली आहे. आजच्या जगातल्या राजकीय विश्वात अंधाधुंदी आहे. नैतिक विश्वात भ्रष्टाचार आहे आणि आत्मिक विश्वात अलिप्तता व तडजोड आहे. फक्त सामाजिक विश्वात सुखसोयी आहे, कारण प्रत्येकजण त्याला हवे तसे वागू शकतो. श्रोत्यानो, आजचे जग आहे ते असे आहे आणि ही वस्तुस्थिती, ही वास्तवता भयंकर आहे, अस्वस्थ करणारी आहे. दुसऱ्या स्तोत्राच्या पहिल्या 3 वचनांमध्ये आपण मानवजातीचे दृश्य पाहिले. आता पुढच्या वचनांमध्ये स्वर्गाचे दृश्य आपण पाहणार आहोत आणि देवबापाची वाणी आपण ऐकणार आहोत. या सर्व बाबतीत प्रभुदेवाला काय वाटते ते आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 2 अध्याय आणि 4 वचन. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे, प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. हे कोणत्या प्रकारचे हास्य आहे? शास्त्रात सुद्धा हास्य विनोद आहेत. श्रोत्यानो, मानव फार बढाया मारतो, त्यांच्या गप्पा फार मोठ्या असतात, पण तो तर निव्वळ पाण्यावरचा बुडबुडा, आळवावरचं पाणी आहे. तो त्याच्या तोकड्या सामर्थ्याने देवाविरुद्ध मोठ्या योजना करतो खरा, पण विचार करा की सर्वशक्तिमान देव जो स्वर्गात सिंहासनारूढ आहे, त्याच्यासमोर मानवाचे सामर्थ्य ते काय? त्याच्या योजना सामर्थ्यशाली देवासमोर व्यर्थच नाहीत काय? एखाद्या लहान कीटकाने महाकाय मानवासमोर शेखी मिरवावी, तसे मानवाचे सर्व सामर्थ्यशाली देवासमोर बंड करणे आहे. म्हणून असल्या त्याच्या मूर्खपणाबद्दल देवबाप त्याला हसतो. तो त्याचा उपहास करतो. खरोखर जिवंत देवाला, प्रभुदेवाला विरोध करण्याचे मानवाचे कृत्य किती हास्यास्पद व मूर्खपणाचे आहे, नाही का श्रोत्यानो? आपण आता पुढचे वचन वाचूया. 5 वचन. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. ह्या पृथ्वीवर प्रगट होणारा हा न्याय आहे. मानवाने देवाला केलेल्या हास्यास्पद विरोधाचा देवावर काय परिणाम होणार? त्या विरोधामुळे प्रभुदेव आपला निर्णय बदलत नाही किंवा त्यापासून ढळत नाही. देवाला या विश्वाविषयी, मानवजातीविषयी पूर्वज्ञान असल्याने त्याला मानवाच्या विरोधाने काहीच फरक पडत नाही. त्याला त्याचे संकल्प, त्याच्या योजना चांगल्या माहीत आहेत. आपण काय करतो, कशासाठी करतो हे त्याला ठाऊक आहे. आणि मानव काय करतो व त्याच्या योजना काय आहेत हे सुद्धा प्रभुदेवाला चांगले माहीत आहे. परंतु तो आपल्या पूर्वयोजनेप्रमाणे कार्य करीत आहे. मला वाटतं की या जगाकरिता त्याचे 2 हेतू आहेत. एक या पृथ्वीशी संबंधित, दुसरा स्वर्गाशी संबंधित. आणि मला वाटतं स्वर्गाशी संबंधित असलेल्या हेतूच्या परिपूर्तीसाठी तो कार्य करीत आहे. इब्री लोकास ज्याने पत्र लिहिले त्याने हा हेतू स्पष्ट केला. हा हेतू आहे देवाच्या लेकरांना आपल्या गौरवी घरामध्ये आणणे. आज देवबाप आपल्या नामामध्ये या जगातून लोकांना बोलावित आहे. हा त्याचा सध्याचा हेतू आहे. प्रभुदेवाचा दुसरा हेतू आहे
जो 6व्या वचनात देण्यात आलेला आहे. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 6वे वचन. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. प्रभू परमेश्वर कोणत्याही प्रकारे तडजोड न करता, लक्ष विकेंद्रित न करता, संकोच न करता आपला हेतू पूर्णत्वास नेत आहे. तो हेतू हाच की या पृथ्वीवर येशू ख्रिस्त ज्या सिंहासनावर आरूढ होईल त्याची स्थापना करणे. होय श्रोत्यानो, ही घटना घडणार आहे. तिला विलंब लागणार नाही आणि देवबाप त्याच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार कार्य करीत आहे. काही लोक विचारतात, जर येशूने येण्यास विलंब केला तर काय होईल? देवाची ती वेळ आम्हाला कोणालाही माहीत नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की तो येणार आहे व त्याच्या नेमलेल्या वेळीच तो येणार आहे. आता या स्तोत्रातले पुढचे म्हणजे तिसरे दृश्य आपण पाहणार आहोत. त्यामध्ये देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची वाणी आपण ऐकणार आहोत. तो म्हणतो, मी निर्णय कळवतो. ज्यांनी ईश्वर विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांना माहीतच असेल की येशू ख्रिस्त देवाचे निर्णय अंमलात आणतो. तो या 7व्या वचनात काय म्हणतो ते पहा. 2 अध्याय 7वे वचन. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. श्रोत्यानो, या वचनाचा नेहमीच चुकीचा अर्थ लावला जातो. येशू ख्रिस्ताला देवाने जन्म दिला म्हणजे त्याच्या अस्तित्वाची त्याच्या जन्माबरोबर सुरुवात झाली असा त्याचा अर्थ होतो. परंतु ह्या वचनात येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी काहीच हवाला नाही. हा अर्थ चुकीचा आहे. हे वचन प्रेषित पौलाने पिस्दिया येथील अंत्योखियाच्या मंडळीसमोर जो उपदेश केला त्यामध्ये वापरले. तो संदर्भ आहे प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 33वे वचन. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 33वे वचन. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन आपल्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रातही असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. हा संदर्भ, माझा विश्वास आहे की हा उपदेश त्याच्या महान उपदेशकांपैकी एक आहे. हा संदर्भ येशू ख्रिस्ताच्या जन्माचा नाही. त्याच्या अस्तित्वाची सुरुवात या अर्थाने जन्म देणे हा शब्द वापरण्यात आलेला नाही. तर हा संदर्भ त्याच्या पुनरुत्थानाविषयीचा आहे. योसेफाच्या थडग्यातून ख्रिस्ताला बाहेर काढण्यात आले असा त्याचा अर्थ आहे. येशू हा देवाचा चिरंजीव पुत्र आहे आणि देवबाप चिरंजीव पिता आहे. ते दोघेही चिरकालातले सर्व काळातले आहेत. त्रैक्यामधले त्यांचे स्थान हेच आहे आणि म्हणून येथे ख्रिस्ताने जन्मण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु मरणातून पुन्हा उठण्याशी त्याचा संबंध आहे. पुनरुत्थानाशीच संबंध आहे. येशू ख्रिस्त देव आहे व माणूसही आहे. पूर्ण देव व पूर्ण मानव आहे. या तत्वाचा पुरस्कार या वचनात केला आहे. आता 8 आणि 9 वचने वाचूया. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतना दाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यास फोडून काढीशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करीशील. श्रोत्यानो, देवाचे हे वचन सांगते की येशू ख्रिस्ताला पृथ्वीचे स्वामित्व मिळणार आहे. ज्याने मानव होऊन पृथ्वीवर आमच्यासाठी दुःख सोसले, तो येशू ख्रिस्त या पृथ्वीवर स्वामित्व गाजवणार आहे. हे वचन येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी आहे, जे आम्ही आताच 9वे वाचलेले आहे. तो या पृथ्वीवर न्याय करायला जेव्हा येईल त्यावेळेविषयी हे वचन आहे. आणि तो या छोट्याशा ग्रहावर येईल तेव्हा तो या पृथ्वीवरच्या सर्व बंडखोरपणाला मोडून टाकेल. त्याच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांना तो लोहदंडाने ठेचेल. श्रोत्यानो, तो येईल तेव्हा त्याच्या क्रोधापासून कोणीही सुटणार नाही. मला माहीत नाही की आपणाला ह्याविषयी कितपत माहिती आहे आणि कितपत आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवता. आता या स्तोत्रातले पुढचे दृश्य आपण पाहूया. त्यामध्ये आम्हाला देव जो पवित्र आत्मा त्याची वाणी ऐकावयास मिळते. वाचूया श्रोत्यानो 10 आणि 11 वचने. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना एक गोष्ट आमच्या सहज लक्षात येण्यासारखी आहे. ती म्हणजे देवाने राज्य व अधिपती यांना नेहमीच एक संदेश दिलेला आहे. त्याने आपले वचन त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. आताही देव जो पवित्र आत्मा तो त्यांना म्हणत आहे, भीड धरून परमेश्वराची सेवा करा. पुढे शेवटच्या म्हणजे 12व्या वचनात तो म्हणतो, पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. या ठिकाणी पुत्राचे चुंबन घ्या या आज्ञेचा अर्थ असा होतो
की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. होय श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तसे केल्यानेच आमचे तारण होईल, नाहीतर देवाच्या क्रोधाला आम्हाला सामोरे जावे लागेल. आता आपण तिसऱ्या स्तोत्राकडे वळत आहोत. तिसऱ्या स्तोत्राची पहिली 2 वचने वाचूया. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत. माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. ह्याला देवाच्या ठाई तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. आम्हाला दिसतं श्रोत्यानो, फार निराशेच्या स्थितीमध्ये हे स्तोत्र दाविदाने लिहिलेले आहे. दावीद हे सर्व कळवळून बोलत आहे. आपले हृदय तो परमेश्वराच्या चरणाशी मोकळे करीत आहे. त्याच्याविषयी अनेक लोक म्हणत होते की दाविदाला देवापासून काहीच मदत मिळणार नाही, कारण देवाने दाविदाला त्यागले आहे. काही लोकांना वाटतं की देव दाविदाबरोबर इतक्या सहनशीलतेने कसा वागला, कोण जाणे. पण मला वाटतं की देव आमच्यापैकी प्रत्येकाशी फार धीराने आणि संयमाने वागतो. आणि म्हणूनच श्रोत्यानो, आजपर्यंत आम्ही नाश झालो नाही, भस्म झालो नाही. अजूनही त्याची कृपा आमच्यावर आहे. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो. आजचा प्रश्न आहे, स्तोत्र 2च्या पहिल्या 3 वचनांमध्ये कोणाचे दृश्य दिसते? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आपण पाहिले की राजे आणि शासक यांनी देवाविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताच्या विरुद्ध बंड केले. या बंडखोरीवर देवाने हसून प्रतिसाद दिला. मानवाला मात्र या विरोधाच्या परिणामांना सोसावे लागले. प्रियांनो, आम्ही पाहिले की देव धीराने आणि संयमाने वागतो. काय आमच्यामध्ये धीर आणि संयम आहेत? काय आम्ही देवाच्या सेवकांविरुद्ध कृत्य करतो? प्रियांनो, योग्य वर्तन करण्याचा प्रयत्न करा. देव आपणास आशीर्वादित करेल. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टींबद्दल तुझे आम्ही स्तुती करतो, आभार मानतो, धन्यवादही देतो. होय प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामधून तुझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारण प्रभूजी, तू आमचं निर्माण करता आहेस हे आम्हाला समजून चुकलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझ्यामध्ये अधिक दृढतेने राहावं, या जगामध्ये वागताना योग्य गोष्टी कराव्यात आणि प्रभू परमेश्वर दे बाप्पा, त्याच्याद्वारे तुला गौरव प्राप्त व्हावं म्हणून आम्ही तुला विनंती करतो बापा. होय प्रभूजी, तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस, कारण तू आमचा महान निर्माण करता आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमची आत्मिक उन्नती होण्यासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. तू आमचा ताबा घे, आम्हाला आशीर्वादित कर. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.